कोल्हापुरात हिला नटीचा माने, पुण्याच्या गर्दीत ही सपशेल वरदाने. आपली ऐपत हायाबुजा घेण्याइतकी झाली आणि आपल्या बुडाखाली एवी जरी आली असली तरी ही गाडी स्वच्छ धुतलेल्या अवस्थेत शेजारून जात असेल तर हिच्याकडे बघणं कंपल्सरी असतंय. आता अशाच कंडिशन मधली आरेक्स दिसली की जरा दिलजले वाटते, पण हिचा विषय निघाला की असं मनाच्या आतून रिस्पेक्ट येतोय. पहिली गिअरची गाडी म्हणून हिच्यावर हात साफ केलेला असतोय, हिच्यावरच ट्रिपचे राऊंड, हिच्यावरच चायना मोबाईलचा साऊंड, हिच्यावरूनच दिलेलं लव्ह लेटर, आणि ही म्हणजे आपलं प्रेम. नाव स्प्लेंडर. उगा अक्षराला अक्षर जुळवून कवी होण्याचा फील घेतला, कारण विषय स्प्लेंडरचा आहे. त्याचं झालं काय, आता स्मार्ट स्प्लेंडर येणार अशी बातमी वाचली आणि आठवलं स्प्लेंडर हा काय नाद होता. ही गोष्ट त्याच नादाची. देश की धडकनची स्टोरी स्प्लेंडरची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. स्टोरी सुरू होते 1994 साली. भारतातल्या टू व्हीलर मार्केटमध्ये एक डॉन गाडी होती, CD100. 1 लिटरमध्ये 80 किलोमीटर. असला नाद या गाडीनं सुरू केला होता, त्यामुळं समोर कोणीही टिकणं अवघड होतं. चौकोनी हेडलाईटचा मार्केटमध्ये दबदबा होता. गाडी भारतात नंबर 1 होती. पण तेव्हाच हिरो होंडाने एक नवी गाडी आणली, जाहिरात केली, वर्ल्ड्स नंबर 1, नाव स्प्लेंडर. ही गाडी खऱ्या अर्थानं CD100ची सक्सेसर होती. इंजिन दोन्हीचं सेम होतं. नाच झाला होता लुक्सवर. स्प्लेंडरची टाकी CD100 पेक्षा मोठी होती. सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे हेडलाईटला खोपडी होती. लुक एकदम फ्रेश होता. गाडी खतरनाक स्पीडमध्ये विकली गेली. झालं असं की 80s 90s मध्ये जॅपनीज आणि भारतीय कंपन्यांच्या जॉईंट व्हेंचरमधून भारतात गाड्या लॉन्च झाल्या. 1986 साली कावासाकी बजाज कंपनीची KB100 लॉन्च झाली. हिरो होंडाची CD100 1989 साली लॉन्च झाली. यांच्याशिवाय RX100, रॉयल एनफिल्डची बुलेट 350, बजाजची चेतक स्कूटर या बाजारात होत्याच. पण या गाड्या सगळ्यांना परवडणाऱ्या नव्हत्या, कारण RX100 असो किंवा बुलेट, या गाड्यांच्या किमती पण जास्त होत्या आणि इंजिनमध्ये करंगळी एवढी पेट्रोलची धार लागायची. यामुळं सामान्य माणसांनी गाडी हा विषय CD100, KB100 आणि चेतक पर्यंत ठेवला होता. बाईकच्या नादाला ते लागले नव्हते. पण हिरो होंडा स्प्लेंडरचं सस्पेन्शन चांगलं होतं. 97.2 cc सोबत 7.44 HP इंजिन, 4 स्पीड गिअरबॉक्स अशी गाडी. त्यात गाडी परवडायची, कारण 26 ते 28 हजाराच्या रेंजमध्ये तेव्हा मिळायची. त्यामुळं शहरात आणि खेड्यात ही गाडी फेमस झाली. आधीच्या CD100ची जाहिरात सलमान खान करायचा, पण पहिली 6 वर्ष स्प्लेंडरची जाहिरात पब्लिकनं केली. पुढं हिरो होंडाच्या गाड्यांची जाहिरात सौरव गांगुली आणि ऋतिक रोशन करायला लागले. देश की धडकन, धक धक अशी टॅगलाईन. पण हिरो होंडाच्या बाकीच्या गाड्यांमधून फक्त स्प्लेंडरच धकधक करत देश की धडकन बनली. आणि का नाही बनणार. या गाडीचं कंपनीनं दिलेलं ॲव्हरेज 50 होतं, पण लोक म्हणायची एकदा पेट्रोल टाकलं की आठवडाभर बघावंच लागत नाही. अर्ध्या एसचं ग्राफिक्स आणि लाल पिवळा कलर, ही स्प्लेंडर फक्त रेकॉर्ड तोडत होती. थोडे नाही, 10 वर्ष. आता 10 वर्षात स्प्लेंडरला कॉम्पिटिशन नव्हती का, तर 100% होती. 1998ला कावासाकी बजाजची कॅलिबर हुडी बाबा करत आले, पण लोकांना गाडीचं नाव कधीच लक्षात राहिलं नाही. लक्षात राहिलं हुडी बाबा हे गाणं. गाडीला 90चं कंपनी ॲव्हरेज, पण गाडीचं प्रोडक्शन 8 वर्षात बंद झालं. हटली नाही ती स्प्लेंडर. 10 वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये स्प्लेंडरचं पुढचं वर्जन आलं, स्प्लेंडर प्लस. याची टॅगलाईन लई भारी होती, लगे ऐसा फॅमिली जैसा. एक सोपा विषय सांगतो. पहिली स्प्लेंडर आली तेव्हा अनेक लोकांनी स्कूटर सोडून बाईक घेतली. 2004 पर्यंत थोडी आर्थिक सुबत्ता सुद्धा आली होती. स्कूटरच्या 2 सीटांवर 2 माणसं बसायची, पण घरात दुडू धावणाऱ्या आवाजालाही गाडीवर बसवायचं असायचं. कधी आवाज दुप्पट असायचा, त्यामुळं सुखी चौकोनी कुटुंब या गाडीवर परफेक्ट बसायचं. स्प्लेंडर प्लस मध्ये मल्टी रिफ्लेक्टर लाईट, अपडेटेड कलर ग्राफिक्स आले. लाल पिवळा कलर होताच, पण एक लाल, पांढरा आणि निळ्या रंगाचं मॉडेल आणि एक निळ्या आणि सिल्वर रंगाचं मॉडेल, म्हणजे अशा गाड्या ज्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी आलेल्या असणार, फिक्स. पण या काळात कॉम्पिटिशन सुद्धा वाढली होती. 2004ला बजाजनं सिटी 100 आणि डिस्कवर लॉन्च केली. या गाड्या स्प्लेंडरपेक्षा जास्त मायलेज द्यायच्या. रस्त्यावर स्प्लेंडर 60-70चा ॲव्हरेज द्यायची, तर बजाजची सिटी 100 70 ते 80चा ॲव्हरेज द्यायची. त्यामुळं शहरात सिटी 100 स्प्लेंडरला टफ देत होती. पण ग्रामीण भागात मात्र स्प्लेंडर प्लसची हवा होती. मायलेज मटेरियल तर बाकीच्या पण गाड्या होत्या, पण स्प्लेंडरचा सगळ्यात भारी USP म्हणजे गाडी एकदम रफ अँड टफ. खेड्यातल्या रस्त्यावर चालायला स्प्लेंडरचं सस्पेन्शन चांगलं. आता खेडेगावात टू व्हीलरला फक्त माणसं न्यायचं आणायचं काम नसतंय, गाडीला लय कामं असतात. गाडीला दुधाची केंड व्हावी लागतात,
50 ते 60 किलो वैरणीचे भारे व्हायला लागतात. एवढं सगळं फक्त एकच गाडी सोसू शकते, स्प्लेंडर प्लस. बजाजची सिटी 100 असो किंवा डिस्कवर असो, चढताना पहिल्या दुसऱ्या गिअरवर पण या गाड्या लोडवर येतात. गिअर बॉक्स बॉम्बलेला लागतो, पण स्प्लेंडर थटत नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकरी आणि कष्टकऱ्यांकडे हीच गाडी दिसू लागली. स्प्लेंडरमुळे बैलांना सुख मिळालं, तर यात काय अतिशयोक्ती नाही. बैलगाडीला जुंपून शेतकरी वैरण आणायचे, ते काम स्प्लेंडर करायला लागले. काही जणांनी स्प्लेंडरचा उपयोग करून शेतात खुरपणी यंत्र बनवली. एवढं सोसून पण स्प्लेंडर गाड्यांच्या मार्केटमधली पुष्पा ठरली, झुकेगा नाही. आता गाडीचं रिम ही एक महत्त्वाची गोष्ट. बऱ्याच वेळा पावसाळ्यात चिखल आणि पाण्याने रिम खराब होतात. खड्ड्यातून जाऊन तारांच्या लोखंडी रिम बेंड व्हायच्या. 2007ला स्प्लेंडरमध्ये अलॉय रिम आल्या, त्यामुळे रिम खराब व्हायची झंझट संपली. 2009ला हिरो होंडानं 1 कोटी गाड्या खपवल्या. हा माइलस्टोन गाठणारी ही पहिलीच कंपनी ठरली. यात बॉस होती स्प्लेंडर प्लस. खरं 2005 मध्ये सुद्धा स्प्लेंडरने एक अपग्रेड मारला होता, सुपर स्प्लेंडर. या गाडीची हाईट उंच होती. इंजिन 125 सीसीचं आणि 9 HP होतं. त्यात तिचं मायलेज आणखी वाढवलं होतं, म्हणजे कोहलीला पाकिस्तान विरुद्ध उतरवायचं आणि वर हॅरिस रऊफला बॉलिंग द्यायची असली गत. सुपर स्प्लेंडरनं सुद्धा मार्केट केलं, पण इतकं नाही, कारण स्प्लेंडर प्लस ऐकायचं नाव घेत नव्हती. हिरो होंडा बघता बघता देश की धडकन बनलं होतं, पण एक कोपरा स्पेशल होता, स्प्लेंडरचा होता. आता भारतातल्या प्रत्येक घरात कधीतरी घडतं ते हिरो होंडा सोबत घडलं. 2010ला हिरो आणि होंडा दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या. होंडा या जपानी कंपनीनं सगळे समभाग हिरोला विकले. मग हिरोने हिरो मोटो कॉर्प नावानं गाड्या विकायला सुरुवात केली. होंडानं आपल्या गाड्यांचं स्वतंत्र दुकान टाकलं. आजपर्यंत स्प्लेंडर इतकी कोणतीही गाडी भारतात विकली गेली नव्हती. कुठलीच भारतीय किंवा जपानी कंपनी स्प्लेंडरला मागे टाकू शकली नव्हती. पण पुढे होंडाच हिरो मोटो कॉर्पच्या स्प्लेंडरला टक्कर देणार होती. 2011 हे वर्ष तसं मिक्स भावनांचं ठरलं. हिरो आणि होंडाचा काडीमोड झाला, पण यांचं शेवटचं अपत्य मार्केटमध्ये आलं, हिरो होंडा स्प्लेंडर प्रो. विषय असा होता की जरी कंपन्या वेगळ्या झाल्या असल्या तरी एका करारानुसार 2014 पर्यंत होंडाचा हिरोला सपोर्ट होता. स्प्लेंडर प्रो मध्ये सेल्फ इग्निशन म्हणजे बटन स्टार्ट सिस्टीम आली. आता केक मारताना चुकून पायाची नडगी सवलण्याचा धोका गायब झाला होता. ग्राफिक्स थोडे चेंज झाले, अलॉय व्हील्स पण नाक दिसायला लागले. ही सुद्धा गाडी चालली, अगदी आजही अधूनमधून दिसते. पण स्प्लेंडर प्लसला ब्युटी पार्लरमध्ये नेऊन आणल्यावर दिसेल तसं लुक सोडला तर नॉस्टॅल्जिया हिट होत नाही. पण गाडी पळायला हरीण, थाटात पळणार पण दमणार नाही. आजही 100 सीसीच्या गाड्यांमध्ये स्प्लेंडर बादशाह आहे, ती याच स्प्लेंडर प्रोमुळं. या सगळ्या वर्षातलं महत्त्वाचं वर्ष म्हणजे 2014. होंडा शिवाय हिरो काय करणार? हिरोला गाडी आणणं, ती विकणं आणि ती मार्केटमध्ये टिकवणं जमणार का? प्रचंड जटिल प्रश्न. पण 2014 हे बदलांचं वर्ष होतं. दिन बदलले आणि स्प्लेंडर आय स्मार्ट आली. तिला 97.2 सीसीचं एअर कूल्ड इंजिन होतं, 7.2 HP पॉवर आणि 8 Nm टॉर्क होता. गाडी निवांत थांबवली तर इंजिन आपोआप बंद व्हायचं आणि नुसता क्लच दाबला की सुरू सुद्धा. यासाठी i3S नावाची टेक्नॉलॉजी या गाडीत होती. पण गाडीचा थाट होता, कारण हिला 100चं ॲव्हरेज होतं, ऑन रोड 100चं, ते सुद्धा सिटीत. हिरोनं आपणच आपले आधारस्तंभ हे मोटिवेशन तेव्हा दिलं होतं. होंडाच्या नाकावर टिचून या गाडीचं मार्केट होतं, पण याच किमतीत शाईन, ड्रीम युगा अशा कित्येक गाड्या आल्या होत्या. स्प्लेंडरचा डाऊनफॉल नाही, पण जरा निवांतवाला टाइम सुरू झाला होता. मग एक मॉडेल आलं, हिरो सुपर स्प्लेंडर प्लस एक्सटेक. यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, USB चार्जिंग, LED बल्ब आले. BS6 असलेलं सुद्धा एक मॉडेल आलं. आता लेटेस्ट बातमी म्हणजे थोडेफार चेंजेस करून स्प्लेंडर प्लस पुन्हा येते. गाडीत डिस्क ब्रेक आहेत आणि डिझाईन थोडी चेंज केली आहे. नाहीतरी ब्लॅक आणि ग्रेवाली स्प्लेंडर आयस्मार्ट पासून बघायची सवयच लागली. पण तरीही स्प्लेंडर प्लसचा विषय हार्ड आहे. 2024 मध्ये ती भारतातली सगळ्यात जास्त विकली गेलेली गाडी आहे असं काही माध्यमं सांगतात. आता नव्या स्प्लेंडर प्लसचा मेक ओव्हर होईल. गाडी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत वांडच असेल, पण आजही शानमध्ये माना वळवून घेणं कुणाला जमतं तर जुन्या स्प्लेंडर प्लसला. काही जणांनी वापरून खुळखुळा केलाय, पण गाडी दगा देत नाही. आणि काही जणांनी आपल्या डोक्यावर लावला नसेल तेवढा शॅम्पू लावत स्प्लेंडर चाककती ठेवली. या गाडीवर कोणी स्टंट मारत नाही. हा, कुत्र्यांच्या रेसमध्ये कधी कधी ही गाडी दिसते, कारण टर्नला विषय एक नंबर. कोणी विषयाला घेऊन जायला स्प्लेंडर वापरत नाही, कारण तिथं मोठेपणा लागतोय. स्प्लेंडर कधी आठवती माहिती का? 3 मित्र एकत्र असल्यावर. कारण
30 वर्षात या तिघांसोबत ज्या काही भारी आठवणी होत्या त्यातल्या एखाद्या आठवणीची साक्षीदार हीच स्प्लेंडर होती. स्प्लेंडरची शान कमी होत नसती. आपण आठवणी विसरत नसतो. एक साधी गाडी देश की धडकन उगीच आहे होय. तुमच्या स्प्लेंडरच्या आठवणी कमेंट्समध्ये सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.